नमस्कार. प्रसिद्ध गूढकथा लेखक नाटककार रत्नाकर मतकरी यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यांचीच कन्या सुप्रिया विनोद आणि गणेश मतकरी यांच्याकडे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि सगळ्यांना विनंती करते की इथे ज्या खुर्च्या मांडल्यात तिथे तुम्ही आसनस्थ व्हा आणि या गप्पांचा आनंद घ्या. सुप्रिया ताईंची सर्वप्रथम ओळख करून देते. आपण असं नेहमी म्हणतो की खरं तर यांना कोण ओळखत नाही, पण असे नसतं. तर त्यांचेही अनेक पैलू असतात जे आपल्याला माहिती नसतात. तर त्यांच्याबद्दल सुरुवातीला थोडंसं सांगते. सुप्रिया या मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन विश्वातल्या एक अत्यंत बहुमुखी आणि संवेदनशील अभिनेत्री. सहज सुंदर अभिनय, मोहक व्यक्तिमत्व आणि संवादातील नैसर्गिकता या गुणांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले. त्या उत्तम चित्रकार सुद्धा आहेत. नाटक मालिकांतील भूमिका असो किंवा चित्रपटातल्या व्यक्तिरेखा, सुप्रिया प्रत्येक पात्रात अशी समरसून जातात की भूमिका ती खऱ्यासारखीच भासू लागते. त्यांच्या अभिनयामध्ये साधेपणा आहे, सहजता आहे. मंचावरच्या अभिनयातून त्यांची ओळख घडली आणि दूरदर्शन मालिकांमधून त्या आपल्या घराघरांमध्ये पोहोचल्या. हृदयस्पर्शी कौटुंबिक भूमिका, विनोदी व्यक्तिरेखा आणि भावनिक प्रसंग, प्रत्येक प्रकारात त्यांनी आपलं स्वतंत्र असं वेगळं स्थान निर्माण केलंय. अधोरेखित आणि त्रिपुटी ही त्यांची पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवलं गेलंय. तुमचं मनापासून स्वागत. यानंतर गणेशदादा मतकरी यांचे मी अल्पपरिचय करून देते. अभिनेते, चित्रपट समीक्षक, निर्माते, दिग्दर्शक आणि मराठी लेखक आहेत. रत्नाकर मतकरी यांचे चिरंजीव हे बिरुद तर आहेच आहे, पण स्वतःचं एक वेगळे व्यक्तिमत्व, वेगळी ओळखही त्यांनी निर्माण केली. दूरचित्रवाणीवरच्या चिमणराव गुंड्याभाऊ या मालिकेत त्यांनी चिमणरावाच्या मुलाचं म्हणजेच राघूचं पात्र केलं होतं, ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेच. रत्नाकर मतकरी यांच्या कथेवर 2013 साली इन्व्हेस्टमेंट नावाचा मराठी चित्रपट निघाला होता. गणेश मतकरी त्याचे सहदिग्दर्शक होते. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. इन्स्टॉलेशन, कदाचित, इमॅजिनरी, खिडक्या अर्ध्या उघड्या हा कथासंग्रह आहे. तसंच रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा याचे भाग सुद्धा त्यांनी प्रकाशित केलेत, लिहिलेत. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हा दोघांनाही आहे. रत्नाकर मतकरी आपले वडील आहेत, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्या दोघांच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम झाला किंवा प्रभाव पडला हे सांगा. सुप्रिया ताई, पहिल्यांदा तुम्ही. तुझा प्रश्न असा आहे की व्यक्तिमत्वावर आमच्या माणूस म्हणून परिणाम कसा झालाय. माणूस म्हणून खूप परिणाम करणारच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कारण आमच्या समोर ते कलाकार म्हणून आणि वडील म्हणून असे दोन्हीही आमच्या समोर लहानपणापासून आम्ही बघत आलो. एक लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, नाट्य निर्माता म्हणून, या सगळ्या बरोबर वडील म्हणून असंच आम्ही त्यांना नेहमी बघत आलो. म्हणजे केवळ बाबा म्हणून नाही. कारण मी तर 6 महिन्याची असल्यापासून बाबा मला रिहर्सल्सना न्यायचे, आई बाबा. हा, म्हणजे माझा फोटो पण आहे चटगावची अफाट मावशी मधला, त्यातली त्या मांजरीची छत्री हातात घेतलेला तेव्हाचा रिहर्सलचा. त्यामुळे आम्हाला असं नाही झालं की आपले वडील कोण आहेत हे नंतर कळलं. ते एकदम कळत गेलं आणि त्यांचा व्यवस्थितपणा, त्यांचे प्रत्येक गोष्ट ही जशी हवी, म्हणजे स्वतःला हवी तशी नाही, जशी योग्य आहे, जशी असायला हवी तशी करून घेणं. त्याच्यासाठी संघटन, जो समूह आहे ज्याच्या बरोबर आपल्याला काम करायचंय त्यांना बांधून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणापासून पाहत आलो. आणि शिस्तीचे होते ते, त्यामुळे आम्हाला माणूस म्हणून शिस्तीने राहणं, तत्वांनी वागणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी न सांगता त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्या आईबरोबरच्या वागण्यामधून पाहून एक म्हणजे त्या काळाच्या दृष्टीने मला असं वाटतं की इतकं स्वातंत्र्य दिलं असं न म्हणता, बायकोला जे स्वातंत्र्य होतं, म्हणजे माझी आई NSD ला गेली मी जन्मल्यानंतर. मी 2-2.5 वर्षाची असताना मला बाबांकडे आणि माझी आजी आणि काकू होती त्यांच्यावर सोपवून आईला NSD ला पाठवणं,
अशा गोष्टींमधनं आम्हाला कळत गेलं की त्यांचे स्त्रियांविषयीचे, स्वातंत्र्याविषयीचे, स्त्री स्वातंत्र्याविषयीचे विचार हे काही न बोलता आमच्यापर्यंत खूप पोचले. सो असं पुष्कळ शिकलो आम्ही. अशा खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आणि सुप्रियानी बऱ्याचशा सांगितल्या त्यातल्या. एक मी त्यांचा असं सांगेन की जो माझ्या व्यक्तिमत्वापेक्षा सुप्रियाच्या व्यक्तिमत्वावर त्याचा थोडा अधिक परिणाम आहे, तो म्हणजे एक प्रकारचं क्रिएटिव्ह असमाधान कायम असणं, की ज्याच्यामधून त्यांनी पुष्कळ जरी काम केलं तरी त्याच्यामध्ये असं एक वाटत राहतं ॲट द बॅक ऑफ द माइंड की आपल्या अमुक गोष्टी राहिल्यात करायच्या, या गोष्टी करायला पाहिजे, त्या गोष्टी करायला. तर त्यामुळे त्याच्यामधून एक प्रकारची ड्राईव्ह तयार होते की त्यांना त्याच्यामधून एक स्वतःलाच प्रेरणा मिळते आणि मग त्याच्यामधून ते नवीन काहीतरी ते करायला घेतात. तर मी त्या मानाने आईसारखा अधिक आहे की ठीक आहे, एवढं झालं ते खूप झालं. जनरली असंच तर- असतं, मुलगा आईसारखा असतो. तर त्यापेक्षा हिच्यामुळे त्यामुळे एक असमाधान हा तो त्यातला थोडासा निगेटिव्ह भाग, पण त्याच्यामधून पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे एक काहीतरी करण्यासाठी एक नवीन त्याच्यातून प्रेरणा स्वतःलाच मिळणं. म्हणजे दुसरीकडून प्रेरणा शोधण्यापेक्षा स्वतःच्या आतापर्यंत केलेल्या कामातून पुढच्या कामासाठी प्रेरणा तयार होणं, हा एक त्यांचा मोठा गुण मला दिसतो. आणि मला असं वाटतं की त्यांचा एक त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये व्हर्सॅटिलिटी होती की अनेक गोष्टी करायच्या. म्हणजे एका गोष्टीवर आता समजा त्यांनी बालनाट्य मध्ये एस्टॅब्लिश झाल्यानंतर समजा ते पुढे आयुष्यभर बालनाट्य करत राहिले असते तरी सुद्धा चाललं असतं आणि त्यांचं नाव किंवा किंबहुना मी म्हणेन की आणखीन जास्त नाव सुद्धा झालं असतं. कारण जेव्हा एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट होतं तेव्हा त्याच क्षेत्रात खूप जास्त नाव होऊ शकतं. तर त्याच्याऐवजी त्यांनी अनेक गोष्टी त्यांना हव्या त्या केल्या. म्हणजे मी त्यांना कधी कधी असंही म्हणालेलो आहे की तुम्ही असं नाही का तुम्हाला वाटत की तुम्ही दिग्दर्शन किंवा लेखन याच्यामध्ये नाटकं ऍक्च्युली बसवणं किंवा स्क्रीन रायटिंग सारख्या गोष्टी करण्यापेक्षा साहित्यामध्ये अधिक जर लिहित राहिलं असं तुमची अधिक पुस्तकं झाली असतं. तर तसं त्यांचा एकूण टाईम नव्हता, त्यांना सगळ्याच गोष्टी करायच्या असायच्या आणि सगळ्याच गोष्टींची त्यांना आवड होती. तर त्यामुळे त्यांनी असं स्वतःला कधी हे केलं नाही की अमुक याच्यावर केलं, बंदिस्त केलं नाही आणि ते सगळंच करत राहिले सतत. आणि तोच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग होता. म्हणजे अष्टपैलुत्व हा त्यांच्या मुळातच व्यक्तिमत्वाचा भाग होता. आणि कदाचित ते एकच गोष्ट करत राहिले असते तर त्यांना कदाचित अधिक नाव मिळालं असतं, तरी सुद्धा ते समाधान त्यांना जे आता केलं त्याच्यातून मिळालं तितकं मिळालं नसतं. खूप छान. आपण प्रसिद्ध गूढकथा लेखक रत्नाकर मतकरी यांच्याबद्दल तर बोलणार आहोतच, पण ते तुमचे बाबा आहेत म्हणून तुम्हाला दोघांनाही एक वेगवेगळा प्रश्न माझ्याकडे आहे. सुप्रिया, पहिल्यांदा तुम्हाला सिनेमा क्षेत्रात काम करताना तुमच्या घरातल्या वातावरणाने तुम्हाला किती मदत केली, का तोटा झाला काय? सिनेमा क्षेत्रात मी खूप जास्त काम केलेलं नाहीये. माझं महत्वाचं जे काम आहे ते म्हणजे मेजर कॅरेक्टर्स जी आहेत, इंदिरा म्हणा किंवा तन्मनसी म्हणा, ही सगळी जास्त रंगभूमीवरची आहेत. सिनेमातलं सर्वात महत्वाचं काम माझं जे आहे, इन्व्हेस्टमेंट जे आहे, नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमा आमचा, ते बाबांनीच केलेली फिल्म आहे. त्यामुळे नॅचरली तिथे खूपच त्यातली नायिका घडवताना त्यांचा आत्तापर्यंत त्यांच्याबरोबर माझा जो प्रवास होता, म्हणजे त्यांच्याबरोबरच्या माझ्या प्रवासाचा ऑलमोस्ट शेवट इन्व्हेस्टमेंट आणि इंदिरा ही दोन कलाकृती आहेत. परंतु असं म्हणता येईल इतर जे मी केले की आदित्य सरपोतदारचा सिनेमा म्हणा किंवा इंदिरा गांधी मी तेलुगू सिनेमामध्ये पण केली, हिंदीमध्ये पण केली, जब्बार पटेलांच्या यशवंतराव चव्हाणमध्ये पण केली. तर ह्या सगळ्या सिनेमांमध्ये काम करताना त्यांची अशी मदत बाबा एकतर मी काम करताना ते इंटरफिअर अजिबातच करत नसत. म्हणजे ते स्वतःची नाटकं सुद्धा, इथे मला सांगायला आवडेल जे मजेशीर आहे, स्वतःची नाटकं सुद्धा वेगळे दिग्दर्शक करत असले तर ते फक्त ग्रँड रिहर्सलला जायचे आणि एक प्रयोग पाहायचे. आणि स्वतः दिग्दर्शित केलेलं नाटक असेल व्यावसायिक तर ते 5 प्रयोग पाहायचे. त्याच्यानंतर ते त्यातनं बाहेर पडायचे, पूर्णपणे बाहेर. त्यामुळे त्यांचं तसा इन्फ्लुएन्स ते करत नसत इतरांच्या कलाकृतींमध्ये. परंतु चित्रपटात काम करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, चित्रपटाची आपल्याला एक त्यात काम कसं असावं याची जी दृष्टी लागते ती माझी काय, गणेशची काय, म्हणजे तोही समीक्षक झाला चित्रपटांचा. याचं एक महत्वाचं आहे की त्यांनी ती दृष्टी आमची खूप तयार केली होती. म्हणजे चित्रपट पाहणं, चित्रपटातला अभिनय पाहणं
वेगवेगळ्या देशातले सिनेमे फेस्टिवल्सना जाणं, लहानपणापासून वॉल्ट डिस्नेच्या फिल्म्स दाखवणं किंवा कुठलेही लहान मुलांचे सिनेमे आले की ते आम्हाला मुद्दाम दाखवणं. त्यामुळे लहानपणापासून मी जे कामं करत राहिले त्याबरोबर मी लहान अभिनेते पण लहान वयाचे खूप पाहत आले. म्हणजे त्या काळात हे खूप रेअर होतं की आम्ही दादरला राहायचो तर ते इकडच्या भागामध्ये फाउंटनला इकडे तिकडे नेऊन आम्हाला दाखवायचे चित्रपट. त्या काळात एवढे आता जसे OTT वर आणि इथे सगळे अवेलेबल आहेत तसं काहीच नव्हतं. पण साऊंड ऑफ म्युझिक आला. साऊंड ऑफ म्युझिकचं महत्व काय आहे, ते कशासाठी ओळखलं जातं किंवा म्युझिकल्स काय असतात ते खूप चिंतन खूप करायचं आणि त्याचा आम्ही दोघं कायम भाग असायचो. ते खूप गोष्टी सांगायचे सारखं, तर त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट असेल असं म्हणजे या कलात्मकतेचा कुठलीही भूमिका करताना हो. नक्कीच उपयोग झाला. हो. गणेश दादा, तुम्हाला असा प्रश्न आहे की त्यांच्या लेखनाचा तुमच्या लेखनावर काही प्रभाव आहे का? कारण तो नकळत होण्याची भीती पण असते आणि ती चांगली पण गोष्ट आहे, दोन्ही आहे. माझ्या मते म्हणजे अनेकांच्या मते माझ्यावर तसा फार डिरेक्ट परिणाम दिसत नाही असं अनेकांचं मत आहे. याच्यात मी 2 गोष्टी सांगेन. एक म्हणजे आमच्यावरती प्रभाव थोडासा माझ्यावरती पर्सनली हा माझे आजोबा माधव मनोहर यांचाही असू शकतो. कारण ते आईचे माझे वडील होते आणि ते आपल्याकडचे प्रख्यात नाट्यसमीक्षक होते. म्हणजे ते अशी क्वचितच केस असेल की समीक्षक हा नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झाला, तर तसे ते होते. तर त्यामुळे त्यांचं जरी त्यांनी मला कधी डायरेक्टली काही सांगितलं नाही तर त्यांच्याबरोबर आणि बाबांबरोबर सगळ्यांच्या बरोबरची जी डिस्कशन होणं वगैरे याचा एक अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. तसंच बाबांचा आणि पप्पांचा म्हणजे माधव मनोहरांचा दोघांचे पुस्तकांचे मोठे संग्रह होते. त्यांच्यामधून आपल्याला एक गोष्टी आपल्याला मिळत असतात काय काय. त्यामुळे असे पण प्रभाव त्याच्यामध्ये होते. फिक्शनच्या बाबतीत बोलायचं तर मी म्हणेन की त्यांचा अप्रत्यक्ष प्रभाव आहे. जरी तो पटकन वाचलं किंवा पटकन कथा कम्पेअर केल्या तर असं दिसत नाही. म्हणजे जर बघितलं तर भाषेपासून या अनेक गोष्टींमध्ये तो दिसत नाही. पण मला नंतर असं काही वेळा असं नंतर जाणवलेलं आहे की अरे ही गोष्ट अमुक एका बाबांच्या गोष्टीशी सिमिलर काहीतरी थिमॅटिकली त्याच्यामध्ये आहेत. किंवा माझं खिडक्या अर्ध्या उघड्या आहे जे ती अशी ही आहे की 10 त्याच्यामध्ये निवेदन आहेत जी स्वतंत्र एक निवेदन ही एक कथा असल्यासारखं आहे. तर ती आणि सगळी मिळून एक कादंबरी असल्यासारखं ती म्हणता येतं. तर ते मला बरेच वेळा असं वाटतं की जवळमध्ये जी फर्स्ट पर्सन नरेशन्स मधून कादंबरी तयार होते तर जवळचा एक अप्रत्यक्ष प्रभाव त्याच्यामध्ये आलेला आहे. तर असे मला अप्रत्यक्ष प्रभाव बाबांच्या याचे खूप आलेले दिसतात. थेट प्रभाव असं म्हणावा तर तो तसा थेट प्रभाव मला लिहिताना जाणवलेला नाही. पण बाबांनी मला असं म्हटलं होतं एकदा की इन्स्टॉलेशनचं नावाची माझी एक कथा आहे की तर त्याच्यामध्ये ती थोडीशी गूढकथेच्या पद्धतीची आहे. तर ती जेव्हा वाचली त्यांनी तेव्हा ते म्हणाले ही माझ्या कथेसारखी वाटते पण याचा शेवट मी 2 पानं आधी केला असता. तर त्यामुळे त्यांच्या अल्टिमेटली जर बघितलं तर बऱ्याच वेळा अशा पद्धतीच्या ज्या कथा असतात त्यांचे शेवट हे अत्यंत क्रिटिकल असतात. म्हणजे कुठे तुम्ही शेवट करताय याच्यावर त्यांचा परिणाम काय अपेक्षित आहे हे होतं. तर त्यामुळे त्यांचा जो एक त्यांची जी भूमिका त्यांची लेखक म्हणून होती, गूढकथा लेखक म्हणून होती, त्याच्यापेक्षा माझ्या कथांमध्ये सुद्धा आत्ता गेले 2-3 संग्रह जर बघितले तर त्याच्यामध्ये गूढाशी सिमिलर म्हणजे गूढकथा नाही म्हणता येणार पण गूढ घटक असलेल्या कथा आहेत त्याच्यामध्ये. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जो ओव्हरऑल त्याचा परिणाम आहे तो बाबांच्या कथांपेक्षा वेगळा आहे असं मला पर्सनली वाटतं. आणि मला जे म्हणतात लोक त्याच्यावर सुद्धा माझं तेच मत आहे. सुप्रिया पण ते सांगू शकेल तिला काय वाटतं. एक मिनिट थांब. त्याच्यावर काय परिणाम आहे हे मी तुला जास्त सांगू शकते. त्याच्या आणि माझ्या दोघांच्याही लेखनावर लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आपलं लिखाण, दुर्बोध असता कामा नये. हे जे आम्ही पहिल्यापासून शिकत आलो किंवा जर ड्रामा असेल त्यात तर तो दिसला पाहिजे, त्याच्यात एखादा कलर असेल, एखादं व्हिज्युअल असेल तर ते दिसलं पाहिजे. हा जो त्यांचा लिखाणाचा आमच्यावर प्रभाव आहे तो आम्हाला वाटतं आहे. आणि आजोबांचं लेखन जे तो म्हणतोय, आजोबा काहीस जड लिहायचे, तो काळही तसा होता. मराठी सुद्धा अधिक चांगलं होतं त्या काळात लोकांचं, त्यामुळे अधिक जड भाषा लोकांना कळायची किंवा खूप व्यामिश्र वाक्य कळायची. तर तसं नाहीये. आमच्या दोघांच्याही लिखाणांमध्ये पाहिलं तर साधं आहे की ज्या भाषेवरनं कळू शकतं समोरच्याला की काय म्हणायचंय.
तर ही सगळ्या साहित्यामध्ये हे नसतं. खरंय. तो हा प्रभाव मला वाटतं बाबांचा आहे. म्हणजे रसनिष्पत्ती ज्याला आपण म्हणतो की मला काय म्हणायचंय, मला जर घाबरवायचंय तर ते तसं वाटलं ते पाहिजे, आलं पाहिजे आणि आणि जर हसवायचंय तर ते तसंच झालं आणि ते ताकदीने आलं पाहिजे. आलं पाहिजे. हा. बरोबर. आपण मगासपासून गूढ कथा, रहस्य कथा असं बोलतोय, तर रत्नाकर मतकरींची ही जी लेखन शैली आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे निश्चितपणे, तर ती कशी विकसित झाली असावी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे काय असेल त्याच्या मागे, असं हे कसं सुचतं हे नाही सांगू शकत, पण ती कशी शैली विकसित झाली असेल त्यांची? ते मुळात असं म्हणायचे की ते कॉलेजात असताना त्यांच्यावर लेखन कोसळलं ही बरं. त्यांची भाषा होती. ते अतिशय हुशार स्टुडंट होते हम्म. शाळेमध्ये असताना, आणि कॉलेजमध्ये गेले तेव्हाही ते हुशार स्टुडंट म्हणूनच गेले. पण नंतर त्यांना असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पावसासारखं कोसळतच राहिल्या गोष्टी की ते दर दिवशी लिहितच सुटले. आणि आपण पाहिलं तर 16व्या वर्षी रेडिओवरून त्यांची पहिली एकांकिका प्रसारित झाली. त्यानंतर एकांकिका स्पर्धांमध्ये मोठमोठे दिग्दर्शक त्या करू लागले, जेव्हा हा माणूस 16-17 वर्षाचा होता. म्हणजे लोक जेव्हा पाहायचे तेव्हा अनेकांनी असं म्हटलं की एक किडकिडीत तरुण मुलगा आला आणि आम्हाला असं तो म्हणाला की मी रत्नाकर मतकरी. तर लोकांना कळतच नसे की हा कसा लिहितो आणि हा इतकं प्रगल्भ कसं काय लिहितो. खरंय. त्यामुळे मूळ हे आहे की त्यांना ती दैवी देणगी होतीच. त्याच्यात काही म्हणजे आता मी म्हणा, गणेश म्हणा, आम्ही लिहितो त्यामुळे आम्हाला लिहिण्याचा प्रोसेस माहितीये. पण त्यांच्याकडे आम्ही जे पाहिलं, जे धोधो लिहायचे, एक माणूस 90 नाटकं लिहितो आणि 200च्या वर गुढकथा लिहितो, हे ह्युमनली इम्पॉसिबल वाटणारी गोष्ट आहे. 22 नाटकं मुलांची, 70 नाटकं मोठ्यांची, वेगवेगळ्या प्रकृतींची. त्यामुळे ते पहिलं. पण त्यांनी त्याच्यासाठी स्वतःला कायम तयार ठेवलं होतं, हे सत्य आहे. त्यांनी कधीही कलेपेक्षा कुठलीच गोष्ट मोठी मानली नाही ना. आम्हाला त्याचं शिक्षण दिलं की आपलं जे नाटक असेल, लेखन असेल, जे असेल ते सर्वात जास्त महत्वाचं. ते जर एखादं मुलांचं नाटक लिहित असले तर ते त्यावेळी स्वतःला त्या वातावरणात ठेवत असत. म्हणजे मुलांची पुस्तकं वाचायची, मुलांच्या बाबतीतलं वाचायचं, सिनेमे पाहिले तर मुलांचे. त्यावेळी ते जाऊन काहीतरी हॉरर बघतील असं नाही. खरं तर त्यांना आपोआपच सुचायचं, त्यांना काही त्याची गरजच नसायची. ते दणादणा लिहायचे, पण तरी त्यांनी ते ठरवलेलं होतं. म्हणजे त्या वातावरणात राहायचं की हा. जेणेकरून आपलं डिस्ट्रॅक्शन होऊच नाही. आणि त्यांनी 22 वर्ष बँकेत नोकरी केली. तर ते त्यांची वर्षभरातली जी 1 महिन्याची सुट्टी असायची, लोक त्यावेळी वेगवेगळ्या गावी जायचे मुलाबाळांना घेऊन, तेव्हा ते स्वतःला बंद करून ठेवायचे आणि दिवाळी अंकांचं लेखन करायचे. आणि ते रोज ऑलमोस्ट एक कथा लिहायचे. म्हणजे आमच्याकडे तेव्हा पाऊस पडायचा दिवाळी अंकांचा, आणि मग ते त्या वातावरणातच असायचे. त्यामुळे एक झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, म्हणजे आम्ही रोज वाट बघायचो की आता आपल्याला एक गोष्ट ऐकायला मिळणार किंवा वाचायला मिळणार. मग तुम्ही पहिले श्रोते असायचात का दोघं? आणि आई पहिली की आता पुढचं तू बोल. नाही काही आणखी आई पहिली श्रोती असायची, आणि मग त्याच्यानंतर जनरल एक वाचन असायचं. हे सगळ्याच असायचं. म्हणजे केवळ गुढकथांचं नाही, नाटकांचं असायचं. काहीही त्यांनी लिहिलं की पहिल्यांदा तिला वाचून दाखवायचे आणि मग आम्हाला वाचून दाखवायचे. आणि नाटकं असली तर मग त्याची अधिक वाचनही व्हायची. म्हणजे मग दिग्दर्शकांसाठी वाचलं, निर्मात्यांसाठी वाचलं. मग तेव्हा बऱ्याच वेळा आम्ही तेव्हाही असायचो. आणि त्यांचा हा एक खूप चांगली गोष्ट त्यांची ही होती की त्यांना ते चर्चा सगळ्यांशी करायचे. म्हणजे आमच्याशी सुद्धा, म्हणजे आम्ही अगदी लहान असल्यापासून ऐकलेली. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं नाही की यांना काय कळत नाही वगैरे, असं कधीच त्यांचं नसायचं. आणि ते पप्पांचंही नसायचं. म्हणजे माधव मनोहर किंवा बाबा हे दोघंही जण असे होते की ते अत्यंत एस्टॅब्लिश असताना आणि आम्ही अगदी लहान असताना, मी विशेषतः हिच्याहूनही मी लहान आहे, तर त्यामुळे तसं असताना सुद्धा आम्ही जर त्यांना त्यांना काही म्हटलं तर त्याचं ते व्यवस्थित स्पष्ट करून उत्तर देणं किंवा एखाद्या गोष्टीवरती चर्चा करणं. किंवा एक मला आठवत आहे पप्पांच्या बाबतीतलं की एक कुठलं तरी तेव्हा हिंदी नाटक, तेव्हा पप्पा मी तेव्हा कॉलेज पण नाही, मला वाटतं शाळेतच होतो. आणि हिंदी एक नाटक आदल्या दिवशी झालं होतं TV वरती. तर त्याच्यावरती ते काहीतरी बोलले, तर मी त्यांना म्हटलं की नाही हे नाटक आहे, हे अमुक काय अवध्यसारखं किंवा अमुक याच्यासारखं आहे. तर त्याच्यावरती त्यांनी खूप चर्चा केली माझ्यावर की ते कसं त्या नाटकासारखं आहे किंवा त्या नाटकासारखं नाही. तर त्यामुळे अशा पद्धतीच्या चर्चा या दोन्ही घरांमध्ये आमच्या व्हायच्या. त्यामुळे हा एक आपल्याला सगळ्या विषयांबद्दल बोलणं आणि हे शक्य
होणं हा एक महत्वाचा शिकण्याचा आपला भाग असतो. त्यामुळे त्या दृष्टीने आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. असं कधी झालंय का की तुम्ही काही सूचना केल्या किंवा हे नाही असं वाटत हे असं असलं तर बरं होईल, लहानपणी नाही पण मोठं झाल्यावर, तर ते ऐकून त्याच्यात बदल केला गेलाय? अशा वेळा फार आल्या. कमी आल्या आहेत. काही वेळा आम्ही जर सजेशन केलं तर ते सजेशन गंभीरपणे घ्यायचे, हे मी सांगू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही असंच कधीच रॅडिकली असं आम्ही सांगणार नाही की अमुक, आणि त्यांनी सुद्धा आम्हाला कधी आमच्या लेखनाबद्दल सांगितलं नाही की अमुक एक बदलून बघा वगैरे. तर त्यामुळे अशी वेळ येणं कठीण असायचं, कारण एकदा तुम्ही समोरच्याचं स्वातंत्र्य गृहीत धरलं की मग त्यात या पद्धतीचा इंटरफिअरन्स हा तुम्ही करूच शकत नाही. बरोबर आहे. तर त्यामुळे असं मला नाही आठवत, पण चर्चांमधून काहीतरी त्यांना वेगळं सुचणं किंवा त्याच्यामधून थोडे काही त्यांनी एडिट करणं किंवा काही एक्सपांड करणं, या प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. मला त्यांच्या बाजूनी मला त्यांनी असं एकदा सांगितलं होतं, म्हणजे मी जेव्हा खिडक्याचा मी मगाशी उल्लेख केला, खिडक्या अर्ध्या उघड्याचा, ती माझी पहिलं प्रकरण ही माझी पहिली कथा होती. तर त्यांनी जेव्हा वाचलं तेव्हा ते मला म्हणाले की याच्यामधला जो शेवटचा प्रसंग आहे तो जर तू काढलास तर तू हे कादंबरीसारखं पुढे नेऊ शकतोस. तर तेव्हा मी म्हटलं की मला काय आता कादंबरी लिहायची नाही, कारण मला एवढं बर्डन नको होतं त्याचं, आणि माझ्या डोळ्यासमोर असं होतं की आपण त्या पद्धतीच्या आणखीन काही कथा लिहून पाहू. तर त्यावर त्यांनी ते ऐकून घेतलं. ते म्हणाले की ठीक आहे. त्यांचं जनरली असं होतं की पॉझिटिव्हली गोष्टी पुढे जातील अशा प्रकारच्या सूचना करायच्या. त्यामुळे त्यांनी त्या कथेबाबत पण त्यांनी मला सांगितलं की ती ठेवून देऊ नकोस. माझा विचार होता की ती ठेवून, तेव्हा दिवाळी नुकतीच झाली होती, त्यामुळे मला असं वाटत होतं की आपण पुढच्या दिवाळीपर्यंत ठेवून देऊया आणि काही आणखीन लिहूया. मग त्या कोणी घेतल्या तर घेतल्या असं. तर ते मला म्हणाले तू ठेवून देऊ नकोस, तू अमुक यांना पाठव, त्यांना पाठव. तर मग त्याच्यामधून ते असं झालं की मी लिहिल्यानंतर 2 महिन्यात ते सिरियलाइज होऊन अनुभवामध्ये यायला लागलं. तर ह्याचं कारण त्यांनी मुळात ते ढकलल्यामुळे पुढे. तर त्यामुळे असं काही स्टॅटिक काही राहू नये, काहीतरी त्याच्यामधून केलेल्या कामामधून पुढे काहीतरी व्हायला पाहिजे, हा एक त्यांचा सतत होता. आणि त्या दृष्टीने त्यांचे सल्ले किंवा त्यांच्या चर्चा ह्या बऱ्याच वेळा ते पुढे त्याचं काय होईल एका जागेवर न राहता, म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर एखादा प्रोजेक्ट असेल तर मग तो त्यांनी त्याच्यावर काय समजा एक लेख लिहिला तर मग त्याचं काय करता येईल, किंवा हा कोणाला प्रभात मंडळाला पाठवूया का, किंवा हा अमुक त्याच्यामधून काय चर्चा पुढे संभवते, अशा दृष्टीने त्यांचा नेहमी एक विचार असायचा. आणि जो त्यांचा फिक्शन रायटिंग बद्दलही असायचा, आणि ते त्यांचं जे नॉन फिक्शन गंभीर लिहिलेले लेख असं होतं लिखाण, त्याबद्दलही तो. आणि तू आता म्हणालीस नसे की त्यांना आम्ही सल्ला दिलाय का, तर मी त्यांना म्हणजे 90 नाटकांपैकी 89 नाटकांना आम्ही कधीच काही म्हणालो नाही, कारण ती पूर्ण नाटकं असायची पहिल्या. आणि बाबा कधीच असं अर्धवट वगैरे नाटक दाखवत नसत आम्हाला. 1 अंक लिहिलाय, 2 पानं लिहिलेत वगैरे, असं अनेक लेखक करतात. मला माहितच नाहीये पुढे काय ते, पण आता हे वाचून दाखवतं असं वगैरे ते कधीच करत नसत. पण मग ते चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही, पण ते पूर्णच कलाकृती क्लिअर असेल. हा. पण तन्मन नाटक त्याचं इथे आहे, पुस्तक पण आहे. ते नाटक त्यांनी लिहिलं ना तेव्हा ते एड्सवर आहे, परंतु त्याच्यामध्ये नवरा बायकोची रिलेशनशिप ही कमाल आलेली आहे त्या नाटकात. म्हणजे त्यातला जो मी आत्ता सुद्धा तिची भूमिका मध्ये त्यातला तन्मन मधला मी आणि तुषार काम करायचो, त्यात तन्मन मधला सीन आत्ता केला होता तेव्हा पण लोक असे अवाक झाले होते की बाप रे हे काय लिहिलंय वेगळं मतकरींनी. तर त्यावेळी ते नाटक त्याच्या पहिल्या अंकात तो सीन आहे. तर पहिला अंक झाल्यानंतर दुसरा होता ना तो जास्त प्रचारकी होता त्यांनी लिहिलेला त्यावेळी. तर मी त्याने एवढंच म्हटलं की बाबा पहिला अंक जो आहे तो आपल्या व्यावसायिक नाटकासारखा आहे, आणि दुसरा अंक आहे तो जरा वेगळा प्रचारकी आहे. तर कसं म्हणजे असंच ठेवायचं का काय. तेव्हा आम्ही ते प्रायोगिक म्हणून करणार होतो, नंतर ते मंगेश कदमनी केलं, ते व्यावसायिकच झालं ना. तर त्यांनी ते ठेवून दिलं काही दिवस नाटक. ते असं नाही म्हणाले की तुला काय कळतंय. मला हेच हवं होतं. नाही, ते असं म्हणले होते का कधी? नाही, त्यांनी ते ठेवलं, विचार केला, आणि नंतर त्यांनी तो अंक परत लिहिला दुसरा. आणि आता जो अंक आहे तो नंतर लिहिलेला, नव्याने लिहिला. आणि मग त्यात त्यांनी ती रिलेशनशिप आणि ते सगळं मेंटेन केलं जे पहिल्या अंकात होतं ते. त्याच्यात सांगणं आहेच, म्हणजे एड्स पेशंटशी वेगळं वागलं पाहिजे,
आणि नवऱ्याचा बाहेर खालीपणा आपण स्वीकारायचा नाही, पण एड्स पेशंट म्हणून त्याच्याशी वेगळं वागलं गेलं पाहिजे. हा जो त्याचा आहे तो होताच, पण ते त्या रीतीने त्यांनी ते अधिक गुंफलं. किती छान. आता नाटकांबद्दल तुम्ही बोलताय तर त्यांच्या नाटकांचे काही किस्से म्हणजे श्रोत्यांचे, प्रेक्षकांचे, वाचकांचे जे तुम्हाला खूप भिडलेत, म्हणजे असं जसं आता तुम्ही आल्यापासनं तुमच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी लोक धडपडतायत, तर आम्ही बघतोय मगासपासून. तर असं काही तुमच्या बाबतीत बाबांचं असं काही वेगळेपण किंवा श्रोते येत आहेत, वाचक येत आहेत, तुमच्या बाबांना हिरवून घेत आहेत तुमच्यापासून, असे काही किस्से आहेत का तुमचे? बाबा जास्त बाहेर पडतच नसत. बर. ते फक्त त्यांना जर 50 कार्यक्रमांना बोलवलं असेल त्यातल्या 2 कार्यक्रमांना जायचे. ते सुद्धा म्हणायचे की कशाला, घ्या ना, बोलवा ना दुसऱ्या कोणाला तरी, माझं लिखाण राहतं. आणि मला असं वाटतं हे मेजर कारण आहे त्यांनी एवढं लिहिण्याच्या मागचं, किंवा एवढं काम. किंवा ते नाटक बसवत असले तर ते नाटक बसवणारे दिग्दर्शक खूप ठिकाणी जातात. नाही, ते तो महिनाभर रिहर्सल संपली की घरी जायचे आणि ते स्क्रिप्टच वाचायचे, किंवा त्याच्या म्युझिकचं काम करायचंय, त्याच्या कॉस्ट्युमचं काम करायचं, ते त्यातच असायचं. त्यांना आवडतच नसे कुठे जायला. परंतु ते जगाच्या माहिती कुठे मिळवायची जगाची, की आमच्या घरी सगळे यायचे, त्यामुळे आम्हाला सगळे भेटत. त्यामुळे बाबांना, उलट बाबांमुळे आम्हाला सगळे भेटायचे. आम्ही लहानपणापासून सगळ्यांना माहित होतो आणि आमच्या चर्चा त्यांच्याप्रमाणे त्यांच्या लेवलच्या बाकीच्या लोकांची पण खूप व्हायच्या. ती माणसं आमच्याकडे यायची, आम्हाला कोणी हिरावून, आमच्याकडनं त्यांना हिरावून घेण्याचं कधी होत नसे. आणि तशी प्रसिद्धी तशा रीतीने ते खरं तर गजरा करायचे, कॉम्पियर. त्यामुळे ते त्या काळात दूरदर्शनचे स्टार होते. शरदाचं चांदणं करायचे, गजरा करायचे. त्यामुळे ना तेव्हा जे विनय आपटे, भक्ती बर्वे माहिती होते लोकांना, तसे बाबा पण माहिती होते चेहऱ्याने. त्या काळात लेखक चेहऱ्याने माहीत असणं ही गोष्टच नव्हती. तरी पण ते घरातच असल्यामुळे आम्हाला ते खूप मिळायचे. म्हणजे आईपेक्षाही जास्त आम्हाला बाबा मिळायचे असं मी म्हणेन. आता तुम्ही म्हणालात की घरीच वेगवेगळी लोक यायची, तर त्यातले काही किस्से असे कोणी दिग्गज? खूप यायचे. अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, आणि या सगळ्यांच्या बरोबर आमच्या घरगुती, आमच्याच काय, आमच्याकडे काम करणारी मुलगी, तिला माहित असायचं की रीमाला कशी कॉफी आवडते, सुलभा देशपांडेना काय आवडतं. म्हणजे असं ते होतं पहिल्यापासूनच. किंवा ही सगळे सुयोग जसं घडत गेलं ते आमच्या डोळ्यासमोरच घडलेलं आहे. किंवा प्रशांत दामले कसा घडत गेला, प्रशांत दामलेचं पहिलं सिरियल काम फत्ते, प्रशांत दामलेचं पहिली नाटकं जी गाजली ती बाबांची होती. तर ही सगळी माणसं आमच्या बरोबर वाढत गेली. तर एक किस्सा असा नाही, पण कायम प्रत्येक गोष्टीचं एकत्रितपणे करणं, बाबांनी त्यांना दिग्दर्शित करणं, बाबांनी त्यांच्यासाठी नाटकं लिहिणं, वाचनं करणं, हे मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे होत गेलं. आणि बाबांनी ना असे किस्से कधीच केले नाहीत. हे एक सांगण्यासारखी गोष्ट, त्यांना कधीच कॉन्ट्रोवर्सी आवडत नसेल. दारू पिऊन माणसं पडली आहेत, लिखाणामध्ये काहीतरी कोणाला तरी बोलले, त्यांना कधीच आवडत नसेल. त्यांचं म्हणणं असायचं की ते गृहस्थ होते किंवा गृहिणी होते असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आम्ही इथे कप ठेवलाय, बसलोय, मी आता माहेरी आले की मी इथे टाक तिथे टाक गोष्टी जे मी माझ्या सासरी करत नसे, ते लगेच उचलून न्यायचे. मी म्हणजे बाबा उचलतो आम्ही, नाही तुमचं चालत, मी उचलते, ही त्यांची वागणं. किंवा मी जर राहायला येणार असेल माझ्या मुलाला घेऊन, तू नक्की येणार आहेस का, शनिवार रविवारी मी जायचे त्यांच्याकडे, तर ते म्हणायचे की का तुझ्यासाठी मासे करून ठेवायला सांगू का, कुठले मासे हवेत आणून ठेवायला सांगतो. म्हणजे ते जास्त गृहिणी होते. रत्नाकर मतकरींचं बालनाट्य हे काम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तर बालरंगभूमीवर काम करताना त्यांचा दृष्टिकोन कसा होता? म्हणजे तुम्ही आता सुप्रियाताईंनी सांगितलं की बालनाट्य लिहिताना ते त्याच वातावरणात असायचे, तर मुलांपर्यंत काय पोहोचावं, काय दृष्टीने लिखाण होतं त्यांचं? सुरुवातीचं मुख्य लिखाण आहे ते बरंच मुलांसाठी लिहिलेलं आहे. तर त्यामुळे बालरंगभूमीकडे त्यांनी ते असं स्वतः म्हणायचे की ती त्यांची प्रयोगशाळा असल्यासारखी आहे. म्हणजे त्यांनी पुढच्या काळामध्ये जी मोठ्यांच्या याच्यात किंवा एक्सपेरिमेंटल प्लेस मध्ये वगैरे जे काम केलं, तर त्याच्यामध्ये काय काय करताना आपण काय काय ट्रायआउट
करायला पाहिजे याचा म्हणजे आता निम्माशिमा राक्षस सारखं त्यांचं जर नाटक बघितलं तर त्याच्यामध्ये बरंचसं की प्रेक्षकांना लहान मुलं प्रेक्षक करतात त्याचे, तर ते प्रेक्षकांना विश्वासात घेऊन एक 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 समजा एक कापड आहे तर त्याला नदी समजायचं, कारण हे एक मेक बिलीफचा तसं समजावून दिलं की मुलं त्याच्यावर विश्वास ठेवतात. तर अशा पद्धतीने त्यांनी एक दृष्टिकोन त्यांचा होता की एक त्याच्यामध्ये काय काय आपल्याला प्रायोगिक स्वरूपाचं करून पाहता येईल, आणि मग त्याच्यामधून त्यांचं पुढचं जे काम आहे मोठ्यांच्या नाटकांचं म्हणा, हे बरंचसं त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्यातनं त्यात केलेल्या प्रयोगामधून पुढे त्यांचा प्रगल्भ अधिक होत गेलेला आहे. पण त्यांची बालनाट्य जर आपण आता बघितली तरी त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचं काम आहे. म्हणजे त्यांचं त्यांनी टी बॉक्स थिएटर सारखी एक संस्था, म्हणजे एक प्रकार याचा सुरू केला होता की ज्याच्यामध्ये चहाचे मोठे खोके असतात, त्याच्यामध्ये राहील इतकंच सामान घेऊन ट्रॅव्हल करायचं आणि करायचे शूज. म्हणजे त्याच्यामध्ये काय बाकी खूप असं सेट नाही, काही नाही. त्यामुळे मग ते कुठेही जाऊ शकतं. आम्ही ट्रक्स वरती नाटकं केलेली आहेत, स्लम्स साठी, कॅन्सर वॉर्ड मध्ये केलेली आहेत नाटकं. त्यामुळे असे वेगवेगळे वेन्यूज एक्सप्लोर करणं किंवा याच्यामधून त्यांनी त्यांचा एक दृष्टिकोन वेगळा जो होता तो त्याच्यामध्ये, म्हणजे करमणुकीच्या पेक्षा वेगळ्या काय काय गोष्टी त्याच्यामध्ये येतात, असं त्यांनी खूप काय काय वेगळ्या गोष्टी किंवा काय सुचते. आणि बालनाट्यांचं म्हणणं आहे ना तुझं? बालनाट्य जर आपण पाहिली, म्हणजे आताच्या काळामध्ये बऱ्याचदा असं बघितलं जातं जे मला खूप वाईट वाटतं, एकांकिकांना लोक बालनाट्य म्हणतात. बाबांनी कधीच एकांकिका लिहिल्या, ते एकांकिका म्हणूनच लिहिल्या, नाटिकाच होत्या त्या, म्हणजे त्याला बालनाटिका नाटक म्हणत नसत. किंवा एका तिकिटात 3 नाटकं वगैरे, मग 3 एकांकिका करता तुम्ही, तुमच्याकडे 3 तासांचा वेळ आहे ना. तर जशी त्यांनी व्यावसायिक नाटकं मोठ्यांसाठी केली, जशी प्रायोगिक नाटकं मोठ्यांसाठी केली, तशीच त्यांनी बालनाट्य केली, त्याहून जास्त ताकदीची. म्हणजे ते नेहमी असं म्हणत असत की मोठ्यांना एक वेळ तुम्ही एक सिरियस नाटक केलं त्यांना गुंगवू शकता, मुलांना गुंगवणं सोपं नाहीये. त्यामुळे मुलांसाठी सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत, बुद्धी वापरली पाहिजे, अभिनय पाहिजे, सेटला ज्यावेळी सेटची गरज आहे तर ते पाहिजे. अलबत्या गलबत्यासारखं नाटक, ज्याचे आम्ही पूर्वी पण 300 प्रयोग केले, आता त्याचे 1000 प्रयोग व्हायला आले. ते एकच नाटक त्यांनी खरोखरीची परिकथा जशी असते तसं म्हणून केलं. पण त्याचबरोबर त्यांनी आता अदृश्य माणूस नाटक केलं की ज्याच्यामध्ये सायन्स फिक्शन, तर त्याच्यासाठी अदृश्य होणारा माणूस वाटला पाहिजे, अदृश्य झालाय, मांजर अदृश्य होतं, असे त्यातून जे जे काय असेल. किंवा एक नाटक होतं सरदार फाकडोजी वाकडे, त्याच्यामध्ये मोठा राक्षसाचा पाय यायचा, तो वरपासून खालपर्यंत फक्त पायच यायचा, म्हणजे तो राक्षस एक अख्खा पायच दिसायचा, ती माणसं त्याच्या खाली चिरडली जातात. तर हे सगळे इफेक्ट्स करण्यासाठी सावळ्या तांडेल केलं, जे आपलं ऐतिहासिक नाटकं, विडंबन केली, ऐतिहासिक नाटकं केली, इतके प्रकार केले मुलांच्या नाटकांमध्ये, आणि प्रत्येक प्रकार त्यावेळी खरा वाटेल असा केला. आणि त्यासाठी त्यांनी वारेमाप खर्च केला, आणि तो सगळा स्वतःच्या बँकेतल्या नोकरीतनं केला. म्हणजे हे पण आम्हाला घडवताना त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली की कलेसाठी संपूर्ण पैसा त्यांनी दिला, कधीही बाकी कुठलीही छानछौकी नाही. पण आम्हाला आमची ही खूप श्रीमंती होती की ही सगळी माणसं आसपास असणं, रोज नाटकाच्या तालमी असणं, आम्ही त्यात सहभागी असणं, ह्या सगळ्या फार मोठ्या वेगळ्या गोष्टी आम्हाला दिल्या. पण आम्ही इथे गेलोय, गावाला फिरायला गेलोय वगैरे कधीच नाही. सो ह्या सगळ्यातनं त्यांनी मोठी, म्हणजे मला म्हणायचं की बालरंगभूमी त्यांनी जी घडवली, ती आज सुद्धा ती नाटकं केली ना तर कित्येकांना माहित नाहीये की किती प्रयोग केलेत बालनाट्यात आणि किती व्हेरीड विषय आहेत. तुमच्यासाठीच पुढचा प्रश्न आहे की कलाकार म्हणून बाबांमधली कुठली गोष्ट खूप प्रेरणादायी वाटते? बाबा म्हणून तर आहेच, पण एक व्यक्ती म्हणून त्यांच्यातली. कलाकार म्हणून एक महत्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये होती, ती म्हणजे सच्चेपणा. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये जे म्हणायचं आहे ते ताकदीने म्हटलेलं आहे, आणि बहुतेक वेळेला ते त्यांनी माणसाने काय करायला हवं योग्य ते त्यांच्या कलाकृती सांगतात. सैर बहिर झालेली अशी कुठली कलाकृती त्यांची नाही, त्यातनं काही ना काही शिकायला मिळेल. म्हणजे जवळ सारखी कादंबरी, आयुष्य अतर्क्य असतं
हे क्लिअरली सांगणारी ती आहे. त्यामुळे आयुष्याबद्दलचं ज्ञान माणसाला होईलच. त्यांचं काही वाचा, बालनाट्य वाचा, गूढकथा वाचा. आणि नोबिलिटी त्यांना खूप महत्वाची वाटायची. म्हणजे ते नेहमीच म्हणायचे की दुःख नाही टच करत माणसाला, प्रेक्षकाला नोबिलिटी त्याला भावते अधिक. माणसाच्या डोळ्यात अश्रू येतात ते नोबिलिटीमुळे. सो उदात्तता ही आयुष्यात असली पाहिजे आणि ते जगलेही खूप त्या दृष्टिकोनातनं. त्यांच्या परीने ते योग्य ते करत राहिले आयुष्यभर. तर ते त्यांच्या कलाकृतीतून त्यांच्याबरोबर काम करताना आणि त्यांना माणूस म्हणून बघताना हे मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. आणि मी ज्या ज्या कलाकृती जेव्हा निवडते काम करायला काही, तर मी हे प्रयत्न करते बघण्याचा. नेहमी मिळत नाही, कारण सगळेच लेखक मतकरी नसतात. आणि मतकरींबरोबर काम केलं म्हणजे मी जर मतकरी शोधायला लागले तर मला काम करणं बंदच करावं लागेल. पण तरीही काही अंशी जे मिळत जातं किंवा नव्यांमधनं जे चांगले येतात त्याच्यात हे मी पण पाहायचा प्रयत्न करत आले आतापर्यंत. किंवा आपल्या कामामधनं जे आयुष्यातली व्यामिश्रता आहे, काय प्रकारे जातं ते जेवढं समजावता येईल तेवढं समजावण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला कुठला गुण वाटतो, म्हणजे कलाकार म्हणून नाही पण एक समीक्षक लेखक आहात तुम्ही त्याच पद्धतीचं काम करताय, तर बाबांचा कुठला गुण असा वाटतो की तो खूप भारी, म्हणजे ग्रेट असेल असं काहीतरी? त्यांची मी म्हणेन की शिस्तीचा जो जे मगाशी त्यांनी उल्लेख केला तो त्यांचा मला वाटतं फार महत्वाचा गुण आहे. कारण त्यामुळेच ते इतक्या प्रकारचं काम करू शकले इतके वर्ष. आणि त्याच्यामध्ये त्यांचे सुरुवातीचे नोकरी सोडल्यानंतर ते स्वतंत्रपणे, म्हणजे त्यांनी लिहिण्याचंच पूर्ण वेळ काम केलं. आणि मला वाटतं की आपल्याकडे केवळ लिहिण्यावरती जगू शकणारा लेखक ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे त्यांचा एकूणच ते लिखाणावरती कॉन्सन्ट्रेट करणं आणि त्याच्यासाठी जो शिस्तीचा त्यांचा जो वापर आहे त्यांनी केलेला हा खूप महत्वाचा आहे. कारण त्यांनी पुढच्या काळामध्ये, म्हणजे नोकरी एकदा सोडली आणि एकदा फुल टाइम त्यांनी नाटकं करणं किंवा साहित्य लेखन हे जे केलं, तर तेव्हा त्यांनी असं सुरू केलं की त्यांनी ते ऑफिस सारखं काम करायचं. म्हणजे एरवी जसं काही वेळा असं असतं कलावंतांचं की सुचेल तेव्हा मी लिहिणार, अशा पद्धतीचा एक भूमिका असते काही वेळा. तर तसं न करता त्यांनी, आमच्या बाजूला एक सुमती भालेराव म्हणून राहायच्या, म्हणजे त्यांच्या घरच्या सारख्याच होत्या, सुमनताई आम्ही म्हणायचो त्यांना. तर त्यांच्याकडे एक खोली होती, ती त्यांना बाबांना ऑफिस सारखी वापरायला दिली होती. आणि त्या दिवसा जायच्या ऑफिसला आणि संध्याकाळी 7:30-8 वाजता यायच्या. तोवर बाबा तिथे बसून काम करायचे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सकाळी ते उठले की ब्रेकफास्ट वगैरे झाला की तिथे जायचे, लंच पर्यंत काम करायचे, लंचला आले जेवले की परत जायचे, 1 तास झोपायचे दुपारी आणि परत काम करायचे ते संध्याकाळपर्यंत. त्यामुळे घरी बसून त्यांनी काम जरी केलं तरी हा एक त्यांचा शिस्तीचा जो भाग होता की त्याच्यामुळे काम करायचं आणि रोज बसून रोज अमुक इतक्या पद्धतीचं काम करायचं. त्याच्यामध्ये असं होतं की ते दरवेळेस बसून लिहित असतील अशातला भाग नाही, त्यांचं जे काही चालू असेल तेव्हा. म्हणजे कधी त्यांचं मगाशी नाटकाचं जसं सांगितलं तसं त्याची काही स्केचेस करायची असतील किंवा काही डिझाईन करायचं असेल, प्रकाश योजना किंवा अशा अनेक गोष्टी असू शकतात त्या प्रोजेक्टशी जोडलेल्या. काही वेळा रिसर्च असू शकतो, काही वेळा पुस्तकं वाचायची काही असू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ते करायचे. पण ते त्या वेळामध्ये बसणं आणि ह्या सगळ्यामुळे त्यांचं काम अधिक एफिशियंटली झालं आणि अधिक प्रमाणात झालं. तर त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामधला क्रिएटिव्हिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला अद्यारूतच आहेत असं म्हणायला लागेल. आणि आमच्या बोलण्यात मगासपासून ते येतातच आहे. पण मला वाटतं त्याला सपोर्टिंग अशा पद्धतीचा एक शिस्त हा गुण त्यांच्यामध्ये मला वाटतं खूप लक्षात घेण्यासारखा आहे की ज्यामुळे ते इतकं काम करू शकतो. नक्कीच. नाही तर काय होतं की मला आता सुचतंय मग मी लिहीन, मग 2-3 दिवस मला काहीच सुचत नाहीये, असं न करता शिस्तीने सतत लिहिल्याने आपोआप ती प्रक्रिया होत असेल मे बी. ते व्यावसायिक सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. नाही. आणि व्यावसायिक नसलेली गोष्ट पण ते व्यवसाय केल्यासारखी करायचे. म्हणजे नाटक प्रायोगिक आहे, त्यातनं 4 पैसे पण मिळणार नाहीये, पण म्हणून तुम्ही ते कसंही करायचं नाहीये. तुम्ही अख्खा दिवस देऊन तुम्ही जेवढ्या तालमी व्यावसायिक नाटकाला त्याच्याहून जास्त तालमी करून ते करायचं. आणि आजही आम्ही तसंच करतो. म्हणजे तोही लिहायला स्टडीमध्ये बसेल, दिवसभर बसेल, लिहिल. किंवा मी जर घरात असेल, मला सुट्टी असेल,
म्हणून मी दिवसभर टीव्ही नाही बघत. मला फिल्म बघायची आहे एक तरी पण मी रात्रीच बघणार ती. का? कारण मला दिवसभर कामं करायची आहेत माझी. हे त्यांनी आमच्यामध्ये रुजवलेलं आहे की टाइमपास नाही करायचा आयुष्यात. त्यांचं साहित्य आता नवीन लोकांना कळावं किंवा पोहोचावं म्हणून तुम्ही दोघं काही प्रयत्न करताय का? त्यांचं साहित्य जर आपण बघितलं तर गूढकथा त्यांच्या पोचलेल्याच आहेत. पोचलेल्याच. म्हणजे आत्ताच्या नव्या मेहताच्या स्टॉलवरती आपण आहोत. त्यांची गूढकथांची बरीचशी पुस्तकं मेहतानी काढली आहेत आणि आपण बघू शकतो की त्यांच्या अनेक एडिशन्स 2005 पर्यंत असं होतं की त्यांची बरीच पुस्तकं आउट ऑफ प्रिंट होती आणि त्याच्यानंतर मेहतांनी ती घेतली आउट ऑफ प्रिंट पुस्तकं वगैरे बाबांची छापायला घेतली आणि त्यानंतर त्यातल्या जवळजवळ प्रत्येक पुस्तकाच्या 10 एडिशन्स 9-10 एडिशन झालेले आहेत. दरवर्षी नव्या आवृत्त्या येत असतात. त्यामुळे वाचक त्यांचा मोठ्या प्रमाणात आत्ता आहे. म्हणजे ते असताना तो होता पण ते असताना ती अवेलेबिलिटी पुस्तकांची कमी होती. त्यामुळे ते साहित्य पोहोचण्यासाठी जरा कदाचित वेळ लागत असेल. एक उदाहरण छोटं सांगायचं तर खेकडासारखं त्यांचं अत्यंत लोकप्रिय पहिलं गूढकथांचं पुस्तक, तर ते जवळजवळ त्यांनी मला वाटतं 71-72 असं काहीतरी ते आहे. त्यानंतर 82ला त्याची एक आवृत्ती आली होती आणि नंतर काही नाही, आउट ऑफ प्रिंट ते होतं कम्प्लिटली. 2005ला ते करायला लागल्यापासून मेहताला त्याच्या 10 आवृत्त्या पुढे आल्या. पुढच्या मेहतांची व्यावसायिकता ही बाबांच्या व्यावसायिकतेशी जमणारी आहे. म्हणजे ते हे खूपच आहे. आणि मला वाटतं की त्यांचे जी आता आउट ऑफ प्रिंट म्हणजे आता वेगवेगळ्या लोकांनी आता काढलेली पुस्तकं आहेत. समकालींनी काही काढलेली आहेत, नवचैतन्यांनी काही काढलेली आहेत, मॅजेस्टिकची काही आहेत. तर ही जी सगळी पुस्तकं आहेत त्यांची ही आता इन प्रिंटच आहेत बरीचशी. नाटकं फक्त त्यांची आउट ऑफ प्रिंट काही प्रमाणात आहेत कारण नाटकं हल्ली काढली जात नाहीत मोठ्या प्रमाणात. पण ती आम्ही कशी आता काढता येतील याचा विचार करतोय आणि मी मेहतांबरोबरही करतोय. आणि त्यांची काही यांची अजूनही चालणारी अनेक प्रकाशकांकडे नाटकं आहेत. पण त्यामुळे हा एक मोठा त्यांचा आहे की ते आउटडेटेड झालेलेच नाहीयेत. ते आत्ता ते जाऊन सुद्धा इतक्या वर्षांनी आणि आता 5 वर्ष आता ते गेल्याला झाली. आत्ता एकदा पावा करून आलं. 2 नाटकं चालू आहेत. माझं एक चालू आहे, बाबांची 2 चालू आहे. एकदा पावा करून आलं. नाटकं चालू आहेत. त्यांच्या गूढकथांवर आधारित घाबरायचं नाही नाटक आहे. ते तर प्रायोगिक आहे. म्हणजे 2 कथांचं स्टेज प्रेझेंटेशन केल्यासारखं ते आहे. तर अशी सगळी त्यांची चालूच आहेत नाटकं. त्यामुळे ते असं मला असं वाटत नाही की आज पोचवायसाठी आम्हाला काही वेगळं करायला लागेल. तरी आम्ही करतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आम्ही तुला देतो मी बोलायला, काळजी नको. आता ते जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या आम्हाला माहित होतं की त्यांच्या काही कथा प्रिंट झालेल्या नाहीयेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे फाईल्स बनवून ठेवलेल्या होत्या. अर्थात ते अत्यंत व्यवस्थित असल्यामुळे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या 2 पद्धतीच्या या होत्या. म्हणजे एक होत्या त्या अनुभव मध्ये लिहित असलेल्या थोड्याशा डिस्टोपियन पद्धतीच्या कथा होत्या. म्हणजे त्या टेक्निकली गूढकथा नाहीत पण सामाजिक पण अधिक गडद अशा पद्धतीच्या कथा होत्या, थोड्याशा राजकीय हे असलेल्या. आणि दुसऱ्या होत्या त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा एकत्र. म्हणजे काही गूढकथा होत्या, काही साध्या कथा होत्या. त्यांनी साध्या कथा सुद्धा कमी प्रमाणात माहीत असल्या तरी खूप काम आहे त्यांचं त्या पद्धतीत सुद्धा. तर मग आम्ही त्यांची 2 पुस्तकं त्याच्यामधून केली. गॅस चेंबर हे त्या पद्धतीचं आणि त्या अनुभवमध्ये बऱ्याचशा आल्यामुळे समकालीननी ते काढलं आणि कृष्णकन्या मेहतानी काढलं. तर अशी करून त्यांनी केली आणि आता आम्ही त्यांची आउट ऑफ प्रिंट असलेली पुस्तकं पण कशी प्रकाशित करता येतील ह्याचा विचार करतोय. आणि आता बाकी काय ते तू सांग. नाही, महत्वाची गोष्ट मी ज्याच्यासाठी त्याच्याकडनं माईक मागत होते ती म्हणजे त्यांचे 13 स्क्रीन प्लेस तयार आहेत. बापरे. हा, आणि महत्वाचं आम्हाला हे वाटतं की त्यांच्या फिल्म्स आल्या पाहिजेत. त्यांनी पहिली जी फिल्म केली इन्व्हेस्टमेंट, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि तरीही त्यांना दुसरी फिल्म करायची, म्हणजे त्यांना तरुण असल्यापासून फिल्म करायची होती. ते त्यांना 74व्या वर्षी करता आली फिल्म. आणि तरीही ती त्यांनी या कुवतीची केली, या ताकदीची केली. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही OTT पर्यंत पोहोचवणं आणि इतर फिल्म्स केल्या जाणं त्यांच्या, हे आमच्यासाठी मोठं काम आहे. रादर आमच्यासाठी त्यांचं काम हे ऑफिस आहे. म्हणजे आमची कामं करून आम्हाला एक वेगळं ऑफिस दोघांना सांभाळावं लागतं. तेव्हाच त्यांचं साहित्य सतत, कारण ते
येतच राहतात त्यांची पुस्तकं. किंवा काही लोकांना असं वाटलंय, आता त्यांचं काळी राणी नाटक आलं काही वर्षापूर्वी, लोकांना असं वाटलं की ते आता नाहीयेत म्हणजे नाटक जुनं आहे, पण नाटक नवं होतं, आलेलं नव्हतं. तर अशी नाटकं आहेत काही. गांधी अंतिम पर्व सारखं मोठं नाटक आहे की जे आलंच पाहिजे स्टेजवर. तर आमचा कायमच तो प्रयत्न राहतो की एक एवढं साहित्य बाकी अजून आहे, अप्रकाशित पुस्तकं बाकी आहेत, ते सगळं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ती जोड मेहता सारख्यांची जोड आहे, मॅजेस्टिक सारख्यांची जोड आहे. त्यामुळे पुस्तकांसाठी म्हणजे बाबांची कुठलीही पुस्तकं काढायची म्हटलं की ही सगळी मंडळी त्यासाठी पुढे असतात. पण बाकी सगळ्या गोष्टी होणं, त्यांची नाटकं येणं, या विशेष गोष्टी आहेत. पण आम्ही प्रयत्नशील आहोत. नक्कीच. आणि ही आलीच पाहिजेत, कारण आम्ही सगळे सुद्धा वाट बघतोय की काय असं होतं अप्रकाशित जे आम्हाला अजूनही दिसलेलं नाहीये किंवा कळलेलं नाहीये. आता समारोपाचा प्रश्न विचारते की बाबा नसताना सगळ्यात जास्त मिस काय करतात? वेगवेगळं सांगा दोघंही. सांग. मी म्हंटल तसंच की धक्का मारणार कोणीतरी असायला लागतं. म्हणजे याला माझं जे फिक्शनल लिखाण आहे त्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये बाबांनी हे केलं. किंवा मी समीक्षा लिहित असताना सुद्धा त्यांचे सूचना खूप त्यांच्यामध्ये असायच्या. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्यावर एक टीका असते की इंग्लिश शब्द लिखाणात खूप असतात, जी समीक्षेच्या वेळी पण त्यांनी अशा पद्धतीचं जे एक सकारात्मक टीका अशी जी करणं आणि पुन्हा जे हातातलं काम आहे ते पुढे जाण्यासाठी काय करता येईल ह्या पद्धतीचं एक मार्गदर्शन, की जे नसलं तर माझ्यासाठी तर ते अधिकच आहे. कारण मी म्हटल्यासारखं की मला कोणी धक्का मारला नाही तर मी काही करत नाही. मग ते थोड्या प्रमाणात सुप्रिया करते धक्का मारण्याचं काम, पण अदरवाईज त्या दृष्टिकोनामधून मला असं वाटतं की त्यांचे ते नसणं हे खूप जाणवण्यासारखं आहे. आणि त्यांचं बाकी साहित्य आणि हे तर आमच्या आजूबाजूला सतत असतंच. किंवा अनेक म्हणजे ज्यांच्याशी आम्ही बोलतो ते ह्या सगळ्या लोकांना त्यांचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या एक बाबांचं जवळजवळ आम्हाला ते समोर नाहीयेत एवढंच असतं. बाकी त्यांचा अब्सेन्स आम्हाला तेवढा जाणवत नाही, कारण ते लोकांच्या बोलण्यामधून किंवा बरोबरच्या पुस्तकांमधून किंवा केलेल्या चर्चांमधून आमच्या डोक्यामध्ये ते सगळं असतं. त्यामुळे तसा जाणवत नाही आम्हाला, म्हणजे मला तरी. पण हा जो आहे की त्याच्यामधून काहीतरी पुढे काम जाण्यासाठी काहीतरी करण्याच्या विषयीचे जे सल्ले असतात ते न मिळणं हा एक मोठा आहे असं मला वाटतं. बोलणारच का? आणि दरवेळी आम्हाला जे असं एक मिरॅकल असायचं ना, एक नवीन काहीतरी लिहिलेलं बघायला मिळायचं, ते आता नाही बघायला मिळणार. ते आता जेवढं आहे तेवढंच आहे. आणि तो म्हणाला तसं आता आम्हाला माहिती आहे की आमच्या दोघांमध्ये त्यांच्यातल्या कुठल्या क्वालिटीज आल्या आहेत आणि दुसऱ्याला त्याची कशाची गरज आहे, त्यातल्या कुठल्या क्वालिटीची, त्या आम्ही एकमेकांना द्यायचा प्रयत्न करतो. खूप छान. तुम्ही दोघंही रत्नाकर मतकरींबद्दल बोललात. एक बाबा म्हणून ते कसे होते ते कळलं. त्यांची शिस्त, त्यांचं लेखन, त्यांच्या कामावरचं प्रेम, हे सगळं आम्हाला जाणवलं. आणि निश्चितपणे या गोष्टी घेण्यासारख्या आहेत की शिस्तीनं कुठलंही काम करणं सातत्याने, मग आपोआप आपण क्रिएटिव्ह असलो म्हणजे मला हे सुचेल तेव्हा मी करेन असं न करता सातत्याने ते काम करत राहणं, ही एक खूप छान मला वाटतं टेकअवे सगळ्यांनीच आपण घ्यावा. आपण जे काही काम करत असू त्यातनं असं वाटतं. तुम्हा दोघांचेही मी मनापासून आभार मानते मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीनं. धन्यवाद. थँक्यू.